नाही मग ऐका, ह्याची जबाबदारी म्हणून मनोज दादा जरांगे पाटील चांगल्या शब्दात असं नाही का, त्यांना 2 दिवसात अटक करायची. ह्याच्यात अजिबात हलगर्जीपणा नको आहे. आणि जर तुम्ही लोक हे असलं वागून त्याला गुन्हा दाखल न करता गुन्हा दाखल न करता पाठिंबा देणार असाल तर तुमचे आणि आमचे भांडण लागणार आहे. यामध्ये तुम्हाला पण आरोपी धरण्यात येईल. आणि ज्या वेळेस तुम्ही आमच्या भावनांचा अजिबात आदर करणार नसाल तेव्हा आम्ही तुमचं पाहुणं रावलं लागाय काय मोकळं नाही. म्हणून सरकार म्हणून 2 दिवसात जरांगेला अटकच झालीच पाहिजे. नाही केली तर तुम्ही आरोपी करायची मागणी आम्ही 5 तारखेला करणार आहे. ओके, अटक करा, अटक करा, अटक करा. ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा 5 तारखेला 58,000 गावले, 22,000 गावले. मग 22,000 गावले तरी आता किती नगरसेवक किती आहेत, जिल्हा परिषद सदस्य किती आहेत, पंचायत समिती सदस्य किती आहेत? नगरसेवक 140. मग झाले ना सगळं क्लिअर. आता तेवढ्या गावले की संपले की विषय. एक कॅन्डिडेट सापडला, संपला विषय. ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करताय? ह्याचं काही उत्तर भेटलं नाही. काय निवेदन दिलंय? बारामतीत आम्ही फक्त गुन्हा दाखल करावा जरांगे पाटील साहेबांवर, कारण त्यांनी इतकी बुद्धी वापरलेली आहे टीव्ही चॅनल, इंटरनॅशनल टीव्ही चॅनेलच्या समोर. त्यामुळे आता त्यांना साहेब देशाचे साहेब झाले. मान्य नाही झाली तर तुमची भूमिका नेमकी काय असणार? 5 तारखेला भूमिका ठरणार आहे. पण ज्या प्रशासनाला आम्ही काय त्यांच्या कमेंट्स, त्यांचे स्टेटमेंट दाखवलेले आहेत, त्यांना हे पटलेलं नाही. ते गुन्हा दाखल करतो म्हणलेले आहेत. जर त्यांनी नाही केलं तर ही लोक अधिकारीच पाठिंबा देतात म्हणून अधिकारी बी त्यात आरोपीच ना, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी करा 5 तारखेला आम्ही.